बालाजी टीव्ही चॅनलवर बालाजी टीव्ही चॅनल आध्यात्मिक विचारधारा। बालाजी टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। खरोखर ह्या परिसरामध्ये फिरताना एक असं लोकेशनच्या नजरात असं आलं का प्रहार ही अकॅडमी कुठेतरी जागृत आणि खरोखर असल्यामुळे तुमच्या सगळं डायरेक्ट आम्हाला संवाद साधायचा। आपण ह्या माजी सैनिक विनोद भाऊ परदेशी हे माझे सैनिक आहेत आणि पुरेपूर ह्या प्रहार अकॅडमीचे जे पण 10वी पासून मुलांनी काय केलं पाहिजे याच्याबद्दल त्याच्या संग चर्चा करत काय सांगू शकता? जय हिंद, वंदे मातरम। खरं तर बालाजी टीव्ही चॅनल आणि आपल्या चॅनलचे संपूर्ण सहकार्यांचं मी या ठिकाणी प्रहारच्या वतीने मनापासून धन्यवाद करतो। खरं तर आपण आता विचारलं तर 10वी नंतर मुलांनी करायला काय पाहिजे। ऍक्च्युली मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। माझे आई वडील कमर मुडेपर्यंत त्यांनी मेहनत केलेली शेतामध्ये। आम्ही सख्खे दोघं बंधू आर्मीतून रिटायर्ड आहेत आणि रिटायर्ड असताना आम्ही आदरणीय वंदनीय लोकनायक बच्चूभाऊ कडू यांच्या विचाराने काम करत असतो। बरोबर। मी प्रहार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि रक्तात देश सेवा भरलेली आहे। शेतकरी कुटुंब हा कसा घडायला पाहिजे। खरं तर शेतकऱ्याचं जो आयुष्य आहे ते सदैव कष्टामध्ये जातोय। शेतकरी बांधव सकाळी रात्री दुपारी यांचं झोपण्याचं कुठलाही टाइम टेबल नाही आणि निसर्ग साथ देत नाही। कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ पडतं, कधी मालाला भाव असतो तर त्यावेळेस माल शेतात नसतो आणि शेतात माल असतो त्यावेळेस मार्केटमध्ये माल जास्त आल्यामुळं भाव जास्त भेटत नाही, म्हणून शेतकऱ्याची पिळवणूक त्या ठिकाणी होते। मग हे विचार करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही अकॅडमी चांगल्या चांगल्या चाललेल्या आहेत किंवा जे चांगल्या चांगल्या अकॅडमी त्यांच्यातून काही मुद्दे जे कच्चे दुवे ते पॉइंट आम्ही नोट केले। ते पॉइंट मधून अजून चांगलं काय करता येईल फिल्टर करून आम्ही मुद्दे काढून मग ही प्रहार अकॅडमी आम्ही स्थापन केली। आपण सांगितलं का मुलांचं करिअर कसं घडायला पाहिजे। खरं तर वस्तुस्थिती आहे सगळ्यात प्रथम मोबाईलचा मुद्दा। या कोविडच्या कालावधीपासून शाळेच्याच माध्यमातून मुलांच्या हातात मोबाईल गेलेला आहे आणि जे विद्यार्थी आहेत ज्या वयामध्ये त्यांना अभ्यास करायचंय, ज्या वयामध्ये त्यांना फिजिकल फिटनेस करायचंय, ज्या वयामध्ये करिअरची सुरुवात करायची आहे त्या वयामध्ये त्यांना मोबाईलच्या अधीन झाल्यामुळं मग मोबाईलमध्ये पबजी असतील, खेलो रमी असेल, इतर अजून काही गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या मुलं आहारी गेलेले आहेत आणि त्या मोबाईलच्या कारणामुळे आईला आई, बापाला बाप सुद्धा म्हणायला मुलं या ठिकाणी परेशान आहेत। सर 2 मिनिटं बघा, खरोखर जे जनरली सांगतात मोबाईल हे आता सर तुम्ही जे मोबाईलचे सांगितलं त्याचे पण तुमच्याकडे जे अकॅडमी मध्ये जे मुलं घडवताना ते मोबाईलचे बद्दल पण तुम्ही रूल्स त्यांना फॉलो करत असतील ना? 100%। ऍक्च्युली मुलगा या ठिकाणी ऍडमिशन झाल्यानंतर आपला अकॅडमी मध्ये बोर्ड लावलेले या ठिकाणी 100% मोबाईल बंद आहेत। 10वीच्या नंतर 11वी आणि 10वीच्या ह्या मधला जो कालावधी 1 वर्षाचा याच्यात तो मोबाईलचं लांब लांब पर्यंत कुठलाही विषय नसतो, कुठला ऑनलाईन क्लास नाही, काहीच नाही। म्हणून मोबाईल आम्ही जमा करतो। ज्या मुलांनी आणलेले त्यांचे मोबाईल देखील आम्ही जमा करून घेतो। काही विद्यार्थ्यांचा ऑनलाईन क्लास असेल, ऑनलाईन फॉर्म भरलेले असतील, ते फॉर्मचे अपडेट बघण्यासाठी जर मुलांना मोबाईल लागत असेल तर आम्ही रात्री 8ला मोबाईल जमा करतो, दुपारी 2 वाजेपर्यंत। दुपारी 2 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मोबाईल मुलांच्या हातात असतं, कारण तेवढा पिरियड यांचं मुलांचं ब्रेक असतो, रेस्ट असतो, जेवणाचं आणि आरामाचं टाइम कालावधी असते। त्या वेळेमध्ये मुलं आई वडील संबंधित रिलेटिव्ह असतील त्यांच्याशी मित्रांशी चर्चा करतात, काही ऑनलाईन अभ्यास करायचं असतं, काही ऑनलाईन फॉर्म भरलेले असतात, OTP वगैरे येतात, मेल येतं, त्याच्यासाठी आम्ही ते 2 ते 2.5 तास मोबाईल देत असतो। सगळ्यात महत्वाचं सर असं पण एक तुम्हाला विचारतो सर का आता मी बघितलं एक मुलगी आली तिची आई वारली तर ते तुमचं एक सुंदर मी बघितलं जे होणार ते अकॅडमीच्या रोलनीच होणार
त्याच्यामध्ये काही तुमचे जे रूल्स असतील खूप आवडले. आणि दुसरी गोष्ट तुमचं जे गेट पास असो काय असो, हे असं जे तुम्ही जे सेटअप जो बनवलेला आहे तो खूप असं सेटअप सर बनवलेला आहे. दुसरी गोष्ट, ह्या परिसरामध्ये मी खूप काही अशा अकॅडमी बघितल्या आणि हे आपल्या प्रहार अकॅडमी माननीय तिचे संस्थापक अतिशय बच्चूभाऊ कडू असतील, तुमची इतर टीम असतील, सगळे खूप असं खरोखर. आणि तुम्ही एक माजी सैनिक म्हणून नाही, एक पालक म्हणून पण मुलांचे 24 तास तुमचे कॅमेऱ्याचे फॉलोअर तुम्ही करता, खरोखर आनंद वाटला. आणि अजून सर काहीतरी या मुलांच्या 10वीच्या मुलांना काहीतरी प्रॉवर करण्यासाठी अजून तुम्ही काहीतरी गाईड्स करशाल का? नक्कीच. महत्वाचा मुद्दा आपण विचारला. खरं तर 10वी नंतर करायचं काय, 10वी नंतर सुरुवात कशी करायची आणि नोकरी कसं यशस्वी आपण नोकरीत होणार त्याबद्दल मी 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. खरं तर आपल्याला मला हे सांगायचंय, 10वी नंतर 11वी 12वी मुलं रेग्युलर करतात आणि आजच्या या भयंकर परिस्थितीमध्ये आपण फक्त कॉलेज आणि शाळांची परिस्थिती अशी आहे, तिथं फक्त प्रेझेंटी घेतात. बरोबर सर. आणि इतर गोष्टी सांगण्याची गरज नाही. आणि मग कॉलेज आणि क्लास याच्यामध्ये विद्यार्थ्याला बसणं कॉलेज करून बंधनकारक पाहिजे, परंतु इथं बंधनकारक नाही. मुलगा कधीही येऊ शकतो, कधीही बसू शकतो, आला तरी चालल, नाही आला चालत तरी चालल. मग हा जो 2 वर्षाचा कालावधी 10वीच्या नंतर 11वी आणि 12वी या कालावधीमध्ये प्रत्येक शेतकरी बांधवाने आपल्या मुलाला अकॅडमीला टाकायला पाहिजे. अकॅडमी मध्ये घेत असताना सायन्स घ्यायचंय का आर्ट घ्यायचंय कॉलेज ते पण मी या ठिकाणी सांगतो. विद्यार्थी 70% कमीत कमी 70% जर असेल आणि त्याला इंजिनिअरिंग आणि डॉक्टर बनायचं असेल, मेडिकल साईडने जायचं असेल, त्यांनी सायन्स घ्यायला पाहिजे, अन्यथा त्यांनी आर्ट्स घ्यायला पाहिजे. मित्रांनो, मला एकच सांगायचं या आपल्या बालाजी चॅनलच्या माध्यमातून का माझ्या शेतकरी बांधव असेल, शेतमजूर असेल किंवा दुर्बल घटक असेल, कुठल्याही परिवाराच्या मुलाला 10वी पास झाल्यानंतर अकॅडमी जॉईन करायला पाहिजे. प्रहारच जॉईन करावा असा हा उद्देश नाही. प्रत्येक पालकाचा विचारधारा वेगवेगळी असतील, विचारधारा वेगळी असल्यामुळे आपण बंधनकारक ठेवत नाही. परंतु 10वी नंतर आपण कोणत्या कोणत्या कोर्स करू शकतो ते मला या ठिकाणी सांगायचंय. उदाहरणार्थ आमचे आदरणीय वंदनीय बच्चू कडू साहेब, तसेच संस्थापकातील आदरणीय संतोषजी पवार साहेब यांच्या विचाराने आम्ही काय केलंय, आता आपण हे बघू शकतो का मुलगा 10वी पास झाल्यानंतर 11वी 12वी आपल्या प्रहारला ऍडमिशन घेऊ शकतो. आपली लोकनायक बच्चू कडू ज्युनियर कॉलेज ही कॉलेज आहे, ही बिल्डिंग आपण बघू शकता. आणि याच्यामध्ये 11वी 12वी होणार, यांचे क्लासेस पण चालणार. आणि आपण नोकरीसाठी करिअरसाठी कोणत्या कोणत्या कोर्स करू शकतो ते मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. खरं तर 10वी नंतर 11वी 12वी ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून होत असणाऱ्या नोकऱ्या. आणि या नोकरीमध्ये आपल्याला मला एकच सांगायचंय, आर्मी असेल, पोस्ट असेल, नेव्ही असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, फॉरेस्ट विभाग असेल, आरोग्य विभाग असेल आणि स्पर्धा परीक्षा, विविध प्रकारचे कोर्स अवेलेबल आहेत. याच्यामध्ये ट्रेड्स वेगवेगळे असतात. कारण जसं आपण म्हणतो 500 बोटाचे साईज एकसारखी नसते, लहान मोठी असते, तसंच या धर्तीवर, या महाराष्ट्राच्या भूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिकता वेगवेगळी आहे. प्रत्येक विद्यार्थी कमी आहे, कोण जास्त आहे. काही विद्यार्थी फिजिकल मध्ये चांगले आहेत, तर काही विद्यार्थी माइंड मध्ये हुशार आहेत, थेअरी मध्ये हुशार आहेत. म्हणून आपल्याला हेच सांगायचं आहे. आता उदाहरणार्थ आर्मी मध्ये ट्रेड्स आहेत. ते ट्रेड्स 12वी वर पण आहे, 10वी पास वर पण आहे, 10वी नापास वर पण आहे, 8वी पास वर पण आहे, 7वी पास वर पण आहे. उदाहरणार्थ ट्रेड जे सांगतो मी तुम्हाला, आर्मी मध्ये टेक्निकल असेल, क्लर्क, जीडी, नर्सिंग असिस्टंट, ट्रेडमॅन. पोलीस मध्ये पोलीस कॉन्स्टेबल, चालक आहे, जेल पोलीस आहे, लोहमार्ग आहे आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्काच्या काही जागा आहेत, दारूबंदी खात्यामध्ये तिथे जागा आहे. बरोबर. SRPF आहे. आणि तेच करत असताना सर आपल्या माहितीसाठी सांगतो, आपण जर स्टाफ सिलेक्शनचा जर विचार केला, स्टाफ सिलेक्शन त्याच्यामध्ये CISF असेल, BSF असेल, ITBP असेल, आसाम रायफल असेल आणि मग इतर भरपूर काही गोष्टी आहेत. मग सिव्हिलियन मध्ये LDC, UDC, MTS म्हणजे LDC मध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क, अप्पर डिव्हिजन क्लर्क,
LDC असं म्हणतो आपण, MTS मल्टीटास्किंग, विविध प्रकारचे कोर्स आहेत. अग्निशमन दल आहे, त्याच्यामध्ये पेपरच होत नाही. अग्निशमन दल याच्यामध्ये पेपरच होत नाही, फक्त फिजिकल स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे विविध प्रकारचे कोर्स आहेत. आमचं मोटो एकच आहे, आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो. मित्र, आपल्या योग्यतेला आकार कसा द्यायचा आपल्यात योग्यता आहे, पण आम्हाला योग्य वेळेवर योग्य मार्गदर्शन करून तुमच्या योग्यतेला आकार द्यायचं काम आमचं आहे. ज्या पद्धतीने एक कुंभार मातीला घडवतो, मग ते माठ असल, सुरई असल. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना मी सांगतो, आपल्याला बनायचं काय ते आपल्या हातात आहे. उदाहरणार्थ सुरई बनवली किंवा माठ बनवलं, तीच माती, तोच माठ, आणि पाणी थंड करतो आणि जो पिणार आहे त्याची आत्मा शांत करतो. अगदी बरोबर. आणि त्याच पद्धतीने त्याच मातीने जर चिलम बनवलं तर चिलम मध्ये आपण आग टाकतो, स्वतः चिलम पण जळते आणि समोरच्या माणसाला पण जळते, नुकसान करते. म्हणून आपली वैचारिकता कशी आहे, मानसिकता कशी आहे ते महत्वाचं आहे. आणि हे करत असताना प्रहार मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही अनुशासन म्हणजे डिसिप्लिन. जोपर्यंत विद्यार्थ्याला डिसिप्लिन लागत नाही, आई काय, वडील काय, भाऊ काय, बहीण काय, किती कष्ट करतात आपल्यासाठी, पैसे किती कसं खर्च करतायत, खरोखर अंगाला शार्प आलं असं सुंदर विश्लेषण तुम्ही करत असताना खरोखर तुम्ही एक माजी सैनिक म्हणून, एक पालक म्हणून पण करतात. आणि तुम्ही, मी ज्या खूप काही असे अकॅडमी बघितले असेल सर, गॅरंटी बाज एकच प्रयारा अकॅडमी असे तुम्ही शाश्वती लोकांपर्यंत ते मांडण्याचं काम करतात. खरोखर वेळोवेळी सर तुम्ही असंच आपले मुलं, शेतकरी बांधवांचे जे मुलं असतील, कष्टकरू असेल, असंच तुम्ही त्यांना सहकार्य करा. आणि खरोखर तुम्ही इतका वेळ आम्हाला आमच्या बालाजी टीव्ही चॅनलला दिला, खूप खूप धन्यवाद. बालाजी चॅनल, सोमनाथ भगत, मुंबई.